लातूर नवोदय विद्यालय प्रकरणाचं सत्य उघडकीस. लातूरच्या नवोदय शाळेत शिकणाऱ्या 6वीच्या मुलीच्या दुर्दैवी प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. इतक्या छोट्याशा मुलीने हा टोकाचा निर्णय कोणी घेतला, तिला तो निर्णय घ्यायला कुणी भाग पाडलं, हा प्रश्न प्रत्येक महाराष्ट्राच्या पालकांच्या मनात होता. पण जेव्हा पोलिसांनी या प्रकरणातील 2 आरोपी महिलांना अटक केली, त्यानंतर या प्रकरणाचं सत्य बाहेर आलं. अखेर ही घटना घडण्याच्या आदल्या रात्री नेमकं काय झालं होतं, त्या मुलीसोबत काय भयंकर प्रकार घडला होता की ज्यामुळे या चिमुकलीने हा टोकाचा निर्णय घेतला. अखेर ते काळं सत्य बाहेर आलं. संपूर्ण महाराष्ट्र ज्याची वाट पाहत होता की नेमकं कारण काय, ते कारण आज पहिल्यांदा उघड झालं जेव्हा पोलिसांनी हॉस्टेलचे सीसीटीव्ही फुटेज, हजेरीचं रजिस्टर ताब्यात घेतलं, संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आणि हळूहळू उलगडा सुरू झाला. आणि अखेर आज या प्रकरणाची A to Z माहिती समोर आली. मग खरंच त्या शाळेच्या हॉस्टेलमध्ये आदल्या रात्री मुलीसोबत काय घडलं होतं, काय प्रकार त्या मुलीसोबत केला गेला, त्यामुळे रात्रीच त्या मुलीने हा धक्कादायक निर्णय घेतला. खरंच महाराष्ट्रातले मुलं सुरक्षित आहेत का? आपल्या मुलींनी असं करू नये म्हणून आपण काय करायला पाहिजे, हा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण डॉक्टरांनी जेव्हा या मुलीची तपासणी केल्यानंतर जे सांगितलं ते ऐकून महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलाय. मग काय सत्य आहे या घटनेमागे? आदल्या रात्री त्या चिमुकली सोबत असं काय घडलं की ज्यामुळे तिने आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि टोकाचा निर्णय घेतला? 2 आरोपी महिला नेमकं काय म्हणाल्या की ज्यामुळे सगळ्या पालकांची झोप उडाली? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. संपूर्ण महाराष्ट्राला विचार करायला लावणारी एक घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील टाका या गावची आहे. एक मुलगी जी 6वीत जवाहर नवोदय विद्यालय लातूर इथे शिकायला नेमकंच तिचं ऍडमिशन झालं होतं. 12 वर्षाचं वय, नाव होतं अनुष्का किरण पाटोळे. 4 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता अनुष्काच्या वडिलांना, जे त्यावेळेस त्यांच्या घरी काम करत होते, तेव्हा त्यांना 9 वाजता फोन आला. फोनमध्ये सांगितलं, तुम्ही अनुष्काचे वडील बोलतायत का? तिकडून ते हो म्हणाले आणि त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही तातडीनं, तुमची मुलगी दवाखान्यात आहे, तुम्ही तातडीनं लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या. आई वडिलांच्या अतिशय आकांताने, अतिशय गडबडीत तिथे पोहोचले आणि तिथे गेल्यावर त्यांना जे दिसलं ते पाहून त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख त्यांना झालं. त्यांच्या मुलीने टोकाचा निर्णय घेतला होता, त्यामुळे त्यांच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला असं शाळा प्रशासनानं आई वडिलांना सुरुवातीला प्राथमिकपणे सांगितलं होतं. आई ओरडून सांगत होती की माझं बाळ असं करूच शकत नाही. वडीलही म्हणत होते की माझी मुलगी खूप धाडसी आहे, ती असा निर्णय कधीच घेणार नाही. पण खरं तर सत्य वेगळंच होतं. शाळा प्रशासन म्हणत होतं तिने निर्णय घेतला, अभ्यासाच्या तणावाखाली तिने हे प्रकार केला असं शाळा प्रशासन म्हणत होतं. पण आदल्या रात्रीला त्या मुलीसोबत काय घडलं होतं हे अजूनपर्यंत उघड झालं नव्हतं. जेव्हा आदल्या रात्रीची घटना उघड झाली, नेमकं त्या रात्री त्या मुलीसोबत काय झालं होतं हे जेव्हा उघड होणार होतं, तेव्हा महाराष्ट्रातल्या संपूर्ण पालकांच्या पायाखालची जमीन सरकणार होती. शाळा प्रशासन म्हणत होतं तिने हे स्वतःहून केलंय, हा एक अपघात आहे. पण अनुष्काची आई मानायला तयार नव्हती. कारण की अनुष्काची आई म्हणत होती की मला माहीत आहे, माझी मुलगी 2 दिवसापूर्वी माझ्याशी फोनवर बोलली आणि ती मला म्हणाली मला खाऊ घेऊन ये, आणि मग खाऊ घेऊन ये म्हणणारी मुलगी असं कसं करू शकते? पण इकडे पोलिसांचा तपास सुरू होता. पोलिसांच्या तपासात त्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपी समोर येणार होते. कारण की त्या आरोपींनी त्या मुलीसोबत काय केलं होतं हे अजून संपूर्ण महाराष्ट्रासमोर येणं बाकी होतं. आणि हे समजल्यानंतर संपूर्ण राज्यातल्या आईवडिलांच्या डोळ्यातून पाणी येणार होतं. खरंच आपली मुलं सुरक्षित आहे का? आपले मुलं मुली हॉस्टेलवर टाकायला पाहिजेत का? हा प्रश्न आता निर्माण होणार होता. पोलिसांनी सगळ्यात आधी हॉस्टेलचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. तिथलं हजेरी रजिस्टर पहिल्यांदा ताब्यात घेतलं. कारण की जर तिथेच ठेवलं असतं तर कदाचित त्याच्यात छेडछाड झाली असती आणि काहीतरी वेगळाच प्रकार घडला असता. आणि नेमकं का हा मुलीने टोकाचा निर्णय घेतला हे शोधण्यामागचं काम सुरू होतं. आणि त्याच वेळेस मुख्य आरोपी, या प्रकरणातील आरोपी 2 महिलांना अटक झाली होती. आता खरं अटक झाल्यानंतर लोकांना वाटलं होतं की हे प्रकरण आता संपणार, या प्रकरणाचा न्याय मिळणार. पण खरं तर खरी माहिती पुढे उघड होणार होती. आदल्या रात्री म्हणजे घटना 4 जानेवारीला उघडकीस आली, पण ही घटना 3 जानेवारीच्याच रात्री झाली होती. आणि 3 जानेवारीच्या रात्री नेमकं काय घडलं, 3 जानेवारीच्या रात्री नेमकं काय घडलं, 2 जानेवारीच्या रात्री नेमकं काय घडलं, हा महत्त्वाचा मुद्दा होता. हे सगळ्या गोष्टी आता समजणार होत्या. कारण की आता आरोपींना अटक करण्यात आली होती.
आरोपी आता काय बोलणार होते, CCTV मध्ये काय उघड येणार होतं, हे सगळं लोक बघणार होते. आता भारतीय न्याय संहितेचे कलम 108, 115(2) ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले गेले आहेत. आईने देखील एक नवीनच धक्कादायक खुलासा केला. 2 दिवस लातूर शहर जाम केलं होतं. लोक निषेधार्थ रस्त्यावर उतरले होते. दोषीला पकडलं जात नाही तोपर्यंत अंत्यविधी होणार नाही असं नातेवाईकांनी पवित्रा घेतला होता. पण अखेर आरोपींना अटक झाली. त्याचबरोबर तिकडे अंत्यसंस्कार देखील करण्यात आला. आई इकडे सांगत होती, आई ओरडून म्हणत होती, माझं बाळाने असं करू शकत नाही, 50 रुपयाच्या टॉवेलने ही मुलगी असं कसं करू शकते, हे कानाला समजत नव्हतं. पण खरा तर हा प्रश्न उलगडणार होता, कारण की आदल्या रात्री नेमकं काय झालं होतं हे सगळं आता उघडकीस येणार होतं. मग नेमकं आदल्या रात्री त्या मुलीसोबत काय झालं होतं, त्या निरागस मुलीसोबत नेमकं काय घडलं की ज्यामुळे तिने हा टोकाचा निर्णय घेतला, हे सगळं आता उघडकीस येणार होतं. पोलिसांनी सर्वप्रथम CCTV फुटेज ताब्यात घेतले, हजेरी रजिस्टर ताब्यात घेतलं. त्याचबरोबर 2 ज्या महिला आहेत तिथल्या ज्या कर्मचारी आहेत त्यांना अटक करण्यात आली. आणि मग हळूहळू त्या तपासामध्ये आता उलगडा होणार होता. आदल्या रात्रीचा विषय काय होता, आदल्या रात्री त्या मुलीसोबत नेमकं काय झालं असेल की त्यामुळे हा टोकाचा निर्णय तिने घेतला. खरं तर शंकेची पाल जी चुकली जेव्हा त्या मुलीच्या डोक्यावर आणि हातांवर काही विचित्र खुणा दिसल्या. त्या खुणा असं भासत होत्या की या मुलीबरोबर नक्कीच काहीतरी झालेलं आहे, ज्यामुळेच या मुलीने असा निर्णय घेतला असेल. मग त्याच खुणावरून या प्रकरणाचा छडा लागला आणि आदल्या रात्रीचा धक्कादायक प्रकार संपूर्ण महाराष्ट्रासमोर उघड झाला. आदल्या रात्रीचा जो प्रकार होता तो अतिशय भयानक होता. वसतिगृहामध्ये ज्यावेळेस अनुष्का तिथे राहत होती, तर वसतिगृहाच्या ज्या अनुष्का जिथे राहत होती तर तिथल्या शेजारच्या एका बाथरूमच्या भिंतीवर काहीतरी लिहिल्याचा संशय घेतला गेला. अखेर या घटनेला सुरुवात अशी झाली होती, आदली रात्र जी होती, ही घटना घडल्याच्या आदल्या रात्री त्या वसतिगृहाच्या बाथरूमवर एक हृदय आणि त्याच्या शेजारी फुलं किंवा काहीतरी असे चित्र काढले गेले होते. त्या भिंतीवर काहीतरी लिहिलं गेलं होतं असा संशय घेतला गेला. आणि हा संशय हे कुणी केलं अशी विचारणा करण्यात आली आणि तो संशय पल्लवीवर लावण्यात आला, अनुष्कावर लावण्यात आला. अनुष्का जी 12 वर्षाची मुलगी होती तिनेच हे केलं आहे अशा प्रकारचा संशय तेथील कर्मचाऱ्यांना आला. अनुष्काने त्या बाथरूमच्या भिंतीवर हे प्रकारचं चित्र काढलं असा संशय वॉर्डन पल्लवी कंसे आणि कर्मचारी लता गायकवाड यांना आला. आणि असं सांगितलं गेलंय, असं सांगण्यात आलंय, असा आरोप ठेवण्यात आलाय की त्या मुलीला त्यानंतर या दोघींनी सर्वांसमोर तिचा अपमानजनक तिला मारहाण देखील केली. तिचा मोठ्या प्रमाणात अपमान झाला आणि एका 12 वर्षाच्या मुलीला जिथे सुरक्षित वाटायला हवं तिथेच तिचा अपमान आणि तिला शारीरिक वेदना मिळाल्या. तिच्या हातावर आणि डोक्यावर त्या खुणा त्याच्यामुळेच निर्माण झाल्या हे देखील आता आढळलं आहे. या अमानवी वागणुकीमुळे आणि तिच्या एका वेगळ्या प्रकारच्या तिच्यावर झालेल्या अन्यायामुळे ती मुलगी अचानक खचून गेली. ती मुलगी रात्री शांत झाली होती, ती कोणाशीच बोलत नव्हती. त्या हॉस्टेलमध्ये असणाऱ्या इतर मुलींनी देखील वॉर्डनला, कर्मचाऱ्यांना विनंती केलं होतं की या मुलीला एकटं सोडू नका, पण त्यांनी निर्दयीपणे तिला त्या रूममध्ये एकटं झोपवलं आणि तिने तो टोकाचा दुर्दैवी निर्णय तिला घ्यावा लागला असं त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. मग आता अशा प्रकारचे आरोप तिच्या घरच्यांकडून त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. आता या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, त्याचबरोबर पोलिसांची न्यायालयीन प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. या आरोपींना 9 जानेवारी रोजी कोर्टात देखील हजर करण्यात आलं असावं असा अंदाज देखील आहे. मग कोर्टाचा काय फैसला येतो, या आरोपींना काय शिक्षा येते, अशाच अपडेटसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचं या घटनेवर काय प्रतिक्रिया आहे, आपल्या मुलामुलींनी असं करू नये त्यावेळेला आपण नेमकं काय करायला पाहिजे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.